गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? म्हटल्याप्रमाणे चहा आला आहे. आता 4:30-5 वाजलेत. आता निघायचं आहे जंगलात जाण्यासाठी. तत्पूर्वी एक छोटीशी माहिती देतो तुम्हाला. मित्रांनो, ताडोबामध्ये बरेच झोन्स आहेत, वेगवेगळे त्यांचे गेट्स आहेत. आज मी जे गेलो होतो ते पांगडी गेट आहे. इथली ती वाघीण आहे आणि तिचे 2 बछडे. इतकं सुंदर दृश्य आहे ते. मी काही व्हिडिओज केलेत कॅप्चर, शेअर करतो, तुम्हाला नक्की आवडेल. मी आत्ता इथं ज्या होमस्टेमध्ये आहे त्या होमस्टेचे पण डिटेल्स, इथले जे गाईड होते सफारीचे, जे ड्रायव्हर आहेत, त्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला इथं शेअर करतो आहे. साधारण एक अर्धा-पाऊण तास आम्हाला ती वाघीण आणि तिचे बछडे आम्हाला बघता आले. खूप सुंदर होतं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला पण आवडेल. सत्य आहे. तर मंडळी, ठरल्याप्रमाणे गाडी माझ्या होमस्टेपाशी आली होती 6 वाजता न्यायला मला आमच्या होमस्टेवाल्या विजूभाऊंनी काही पाण्याच्या बॉटल्स, बिस्किट्स, असं बिस्किटाचे पुढे ते दिलं होतं सोबत. म्हणजे त्याचं कारण असं आहे की हा 4 तासांची सफारी आहे. वाघ कधी बघायला मिळेल याची काही असं टाईम टेबल नाही आहे. तो बघायला मिळेल का नाही याची खात्री नाही. सकाळी 6ला निघालो आहे, ब्रेकफास्ट केलेला नव्हता, त्यामुळं हे एक ॲडिशनल सप्लाईज म्हणून त्यांनी ते दिलं होतं. थोड्याच वेळात होमस्टेपासून 1-1.5 किलोमीटरवरती आम्ही आलो ते पांगडीच्या एंट्री गेटपाशी. पांगडी गेटला आलो. आता इथं ID वगैरे सगळं चेक करत आहेत ते, आणि आता मोबाईल जमा करून घेतील. माझ्याकडे हा माझा क्रांतिकारक कॅमेरा, आणि हा मी तो क्रांतिकारक. जंगलात चाललोय सकाळी, बघूया काय होतंय. चेकपोस्टवरच्या सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतर आम्ही निघालो जंगलात. आमचे जे ड्रायव्हर होते आणि गाईड होते ते ज्या पॉसिबिलिटीज आहेत की वाघ कुठं येऊ शकतो त्या परिसरात गाडी म्हणजे जीप घेऊन आम्ही हिंडत होतो. एकतर विषय असा होता की काल संध्याकाळी जी टीम गेली होती या फॉरेस्टमध्ये, त्यांना सायटिंग म्हणजे वाघ दिसला नव्हता. त्यामुळं तो आज दिसेल का नाही याची काहीच खात्री नव्हती. या जंगल सफारीमध्ये आपल्याला वाघ दिसेलच अशी कोणी काही खात्री देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळं शक्यतो काय होतं, आपल्या आधी जी लोक जाऊन आली आहेत त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावरती आपण पुढे शोध सुरू करतो. आमचे गाईड आणि ड्रायव्हर पण असंच शोधत होते आणि अचानक एकदम शांतता पसरली. इतक्या अनपेक्षितपणे कुहानी वाघीण ही अशी झुडपातून मुख्य रस्त्यावरती आली होती. तुम्हाला सांगतो, माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की ती समोर उभी आहे आणि तिच्या येण्यानं तिचं जे प्रेझेन्स होतं तिथं, त्या वातावरणात पूर्ण अचानक बदल झाला होता. म्हणजे एक अशी भयान शांतता किंवा एक दरारा म्हणतो ना, तसं काहीसं जाणवत होतं. हे सगळं इतकं अचानक झालं होतं की म्हणजे स्टँडस्टिल, असं सगळं जग थांबल्यासारखं झालं होतं. मला कॅमेरा देखील नीट पकडता येत नव्हता. माझी गडबड झालीच होती. कुहानी एकटक त्या झुडपांमध्ये बघत होती आणि तुम्हाला सांगू, हे तिचं साम्राज्य होतं. म्हणजे सगळं तिच्या इशाऱ्यावरती. तिचं एक पाऊल पुढं आलं की आमची जीप 10 मीटर मागं जात होती. असं हे सगळं होतं. त्यामुळं ती एकटक जे बघत होती, त्यामुळं आम्ही सगळे स्तब्ध झालो होतो. मग मला
आमच्या गाईडनं सांगितलं की साहेब ती तिच्या बछड्यांचा आढावा घेते, म्हणजे अंदाज घेते की त्यांना बाहेर बोलवावं का नाही. आमचे गाईड म्हणत होते ते खरं होतं, कारण कुहानी आता अंदाज घेत होती सभोवतालच्या परिस्थितीचा. तिनं चारी बाजूला नजर टाकली, सगळीकडचा अंदाज घेतला आणि मग थोडा वेळ थांबून तिनं झुडपात पाहून आवाज दिला. रॉयल बंगाल टायगर हे का म्हणतात हे जाणवतं बरं का. खरंच रॉयल दिसत होती कुहानी. तिच्या नजरेतच इतका दरारा होता ना की आम्ही गाडीतले देखील पिन ड्रॉप सायलेन्स व्हायचो. ती आमच्याकडे बघितलं ना तिनं तरी गाडीत शांतता असायची. हे जे ना हे खरंच तिचं साम्राज्य होतं. थोड्याच वेळात गवतांमधनं उड्या मारत 2 चेहरे दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद आणि तो जो काय म्हणजे ती आतुरता संपलेली होती त्यांची आईला भेटण्याची. त्यांच्या त्या बॉडी लाईनमध्ये, त्यांच्या त्या वागण्यात एक 10 मिनटापूर्वी 15 मिनटापूर्वी जे गवतात खाली मान घालून दबा धरून बसलेले हे जे बछडे होते ते आईला पाहिल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीनं बाहेर आले तो क्षणही खूप सुंदर होता. आणि त्यानंतर मात्र मग ते आईला बिलगणं, तिला तिच्या अंगाला अंग घासणं आणि ते जे सगळं सुरू झालं हे खूप छान होतं. हे बघण्यासारखं होतं. म्हणजे मी सांगू का, प्रोफेशनल फोटोग्राफर्ससाठी हे मोमेंट्स एक पर्वणी असेल. म्हणजे खरंच इथं फोटोग्राफीची कमाल, जे फोटोग्राफर्स ते मोमेंट जे कॅप्चर करतात ना, मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं. मला नव्हतं जमत खरं सांगतो, कारण मी म्हणजे मला तर काय म्हणतो आपण शुद्ध हरपल्यासारखं झालं होतं की हे मी समोर बघतोय प्रत्यक्षात. माझ्यावर विश्वास नव्हता. म्हणजे मी एक्सपेक्टेडच नव्हतं केलं की मला इतकं छान पाहायला मिळेल. माझी स्वतःची मानसिक तयारी पण नव्हती, कारण जंगलात आल्यानंतर पहिल्या पाऊण तासातच आम्हाला हे सायटिंग झालेलं होतं. हे खूप भन्नाट होतं. त्यामुळं माझ्याकडनं हे कॅमेरा हलणं आणि हे घडत होतं. मी ते फ्रेममध्ये घेऊच शकत नव्हतो. माझी गडबड होतच होती. माझी गडबड आमचे चालक जे होते आदित्य, त्यांच्या लक्षात आली. ते म्हटले, सर कॅमेरा द्या माझ्याकडं, मी शूट करतो, तुम्ही बघा. साधारण अर्धा ते पाऊण तास कमीत कमी मी पूर्ण मनसोक्तपणे पाहिलं हे. त्यानंतर मग जसं ऊन वरती यायला लागलं, आता कुहानी आपल्या बछड्यांना घेऊन मोठ्या झुडपांमध्ये, मोठं गवत जिथं आहे त्या भागात जायला लागली होती. म्हणजे सावलीला ती आता चालली होती. तेव्हा आमचे जे गाईड आहेत उमाजी, त्यांनी सांगितलं की सर आता ही आराम करणार, ही बाहेर नाही येणार. आणि तसंच होत गेलं. म्हणजे थोड्या वेळात ती त्या मोठ्या गवतांमध्ये अदृश्य झाली. आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता. साधारण 4-1 तास आम्ही या जंगलात होतो. इथं जी माहिती फलक होते ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे याच्यावरती मला वाटतं राज्य शासनाचं हे दरपत्रकच लावलं आहे त्यांनी. कसं बुकिंग करायचं, काय करायचं आहे याची माहिती इथं दिलेली आहे. याच्यात रेट्सही दिलेले आहेत त्यांचे, म्हणजे कशाचं किती पैसे घेतात. आणि त्यांच्या वेबसाईटचा इथं उल्लेख आहे. आणि क्रांतिकारक यशस्वी क्रांती करून आलेले आहेत. कुहानी आणि तिच्या बछड्यांचं मिलन हे $1 मिलियन सीन होता तो. नाव काय तुमचं? तर माझं नाव उमाजी जंगठे. आणि आमचे चेअरमन साहेब सार्थक, जे चेअरमध्ये बसतात ते हे चेअरमन. माझं नाव आदित्य. आणि मित्रांनो, बरं तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काय नंबर वगैरे देऊ शकता का तुम्ही? हो. द्या बरं तुमचे नंबर.
म्हणजे मी असे आहे तसंच टाकणार आहे की लोकांना तुमचं नाव आणि नंबर सांगा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतील असं. तर माझा नंबर आहे 7498677521 आदित्य एरणे. ओके. आणि माझं 8080584057 उमाजी जेंगटे. ओके. आणि तुम्हाला इथं म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय फोन लागतो किंवा दुसरं काय सर पर्यायी? लागत नाही ते जरा मॅसेज केल्या तर व्हॉट्सअप मॅसेज केल्या तर व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला जर पाठवलं तर मेसेज मिळू शकतो आणि मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल. ओके, लवकरच भेटूया. बाय बाय. प्लीज विजिट अगेन. येस येस डेफिनेटली. आणि थँक्यू तुमच्या दोघांचे, तुम्ही दोघांनी खूप छान कंडक्ट केलं सगळं. थँक्यू. हे आमचे प्रमोद भाऊ आहेत. प्रमोद भाऊ, तुमचा नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या बरं. माझा नंबर आहे 9834519176. माझा जिओचा नंबर आहे आणि फोन लागणार नाही, व्हॉट्सअपवरच व्हॉट्सअप कॉल मेसेज चालून जाणार. ओके. आणि प्रमोद भाऊ हे उत्तम गाईड आहेत, हे उत्तम फोटोग्राफर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना बटरफ्लायच्या संदर्भातलं प्रचंड माहिती आहे. तुम्हाला बटरफ्लाय रिलेटेड फोटोग्राफी आणि त्याची माहिती जर हवी असेल तर तुम्ही प्रमोद भाऊंना कॉन्टॅक्ट करा. इथं या, ते तुम्हाला व्यवस्थित इथली जी सफारी आहे त्यामध्ये ते तुम्हाला गाईड करतील. बरोबर ना प्रमोद भाऊ? बरोबर. शाही लंच, शाही डिनर, नंतर शाही ब्रेकफास्ट, ऑमलेट, पोहे आणि नागपूरचे चना रस्सा म्हणजे तर्री पोहे. या मित्रांनो, 3 दिवस मला उत्तम खायला देणारे जे आहेत ना ते हेच समोर. मला लंच, डिनर, ब्रेकफास्ट असं काही सोडलं नाही, टकाटक दिलंय खायला. दादा तुझं नाव सांग मला. रितेश फूडमध्ये. त्यामुळे रितेश तूच सांग काय काय करतोस तू. मी गाईड पण आहे क्या बात आहे. बप्परमध्ये. ओके, ड्रायव्हिंग पण करतो. क्या बात आहे. ड्रायव्हर नाही राहिले की निघून जातो मग इथं. आणि शेफ पण आहेस, कुक पण करतोस. बढिया. तू चांगलं खायला घातलंस त्यासाठी तुझे धन्यवाद. मित्रांनो, आता माझा परतीचा प्रवास सुरू होतोय, तो पुण्याला. या 2 दिवसात खूप छान अनुभव आले. गावाकडचं जंगलातलं हे घर, शांत वातावरण, उत्तम जेवण, पोल्युशन फ्री हवा आणि आज सकाळी झालेलं कुहानीचं दर्शन. इतके सुंदर मेमरीज घेऊन मी आता परत पुण्याला जातो आहे. आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये आपण विचारू शकता, मी आपल्याला याची सर्व माहिती देईनच. तर लवकरच भेटूया पुन्हा अशा एका नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या प्रियजनांची. स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी. थँक्यू.